मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचे अर्थ बघितलेले होते. आता आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय याविषयी बघूया. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया कोठे, केव्हा, कशी, किती वेळा घडली यांची माहिती क्रियाविशेषणातून मिळते. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार. पहिलं, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 3 प्रकार पडतात. पहिलं, कालदर्शक. आज, उद्या, परवा, आधी, दूर, हल्ली, लगेच, केव्हा, पूर्वी, सध्या, जेव्हा, रात्री, दिवसा, मागे. दुसरं, सातत्यदर्शक. नेहमी, सदा, सतत, दिवसभर, नित्य, अद्यापि, आजकाल. तिसरं, आवृत्तीदर्शक. दररोज, वारंवार, पुन्हा पुन्हा, क्षणी, सालोसाल, फिरून. दुसरा प्रकार, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी अव्यय क्रियेचे स्थळ, ठिकाण दर्शवितात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, स्थितीदर्शक. दुसरं, गतिदर्शक. स्थितीदर्शक येथे, तेथे, मागे, पुढे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, जिकडे, तिकडे, सभोवताली. गतिदर्शक, लांब, दूर, वरून, खालून, मागून, पुढून, इकडून, तिकडून. तिसरा प्रकार, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया कशी घडते म्हणजे क्रियेची रीत दर्शविणाऱ्या अव्ययांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. यामध्ये 3 प्रकार पडतात. प्रकारदर्शक. जलद, सावकाश, जसे, कसे, असे, तसे, व्यर्थ, फुकट, आपोआप, हळू, तेवी, उगीच. दुसरं, अनुकरणदर्शक. पटकन, पटपट, टपटप, चमचम, झटकन, थरथर, बदाबदा, लकलक. तिसरं, निश्चयदर्शक. खरोखर, खचित, नक्की, खुशाल, निखालस. चौथा प्रकार, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक अव्यय. वाक्यातील क्रिया किती वेळेस घडली हे दाखविणाऱ्या शब्दांना संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, किंचित, पूर्ण, भरपूर, थोडा, क्वचित, जरा, काहीसा, अगदी, बिलकुल, मुळीच, बहुत, मोजके, अत्यंत. 5वा प्रकार, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. जे शब्द वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, का, ना, तुम्ही आमच्याकडे याल ना. 6वा प्रकार, निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. जे शब्द वाक्यातील क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवितात त्यांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, तो न चुकता येतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.